मध्यरात्री परभणीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची गाडी अडवत गाडीची युवकांनी केली तपासणी। परभणी लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर त्यांची गाडी अडवत जानकरांच्या पीए आणि चालकाला धमकावत गाडीतील कागदपत्रे फाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना मध्यरात्री 12 ते 1 दरम्यान परभणी शहरातील देशमुख हॉटेल परिसरात घडली। घडलेल्या प्रकारानंतर शहरातील नवामोंढा पोलीस ठाण्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली। महादेव जानकर आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांनी नवामोंढा पोलीस ठाण्यात ठाण मानत मध्यरात्री पुन्हा नोंद करून घेतला आहे। दरम्यान महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीचे संजय जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप केला आहे। तर लोकशाही मार्गाने निवडणूक लढवत जनतेचा कौल स्वीकारावा असे हे विधान त्यांनी यावेळी केले। दाब देण्याची भूमिका केली आणि पीएला थोडं धमकावण्याची भाषा केली। त्यांना मी एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो की लोकशाही मार्गाने इलेक्शन व्हावं। मी बरीच इलेक्शन पाहिले ती केले ती या देशभर मी फिरतो या, तर हे योग्य नाही, ह्याचा विचार आपण मंडळींनी सर्वांनी करावा। परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री महादेव जानकर हे त्यांच्या एका कार्यकर्त्याकडे जेवणासाठी थांबले होते। ते त्यांच्या घरी होते आणि ते घरी थांबलेले असताना त्यांचे ड्रायव्हर आणि पीए हे त्या ड्रायव्हरच्या ओळखीच्यांकडे दुसऱ्यांच्याकडे जेवायला चाललेले होते किंवा दुसऱ्या कारणास्तव चाललेले होते, गाडी घेऊन चाललेले होते। तेव्हा रस्त्यात कॅनॉलजवळ देशमुख हॉटेलजवळ त्यांना प्रदीप भालेराव या इस्माने काही मुलांसोबत गाडी थांबवून अडवले आणि तुम्ही पैसे वाटण्यासाठी चाललेले आहात का असे म्हणून त्यांची गाडी चेक केली। गाडीतील बॅग आणि फूड पॅकेट चेक केले, अशी घटना घडलेली आहे। तर या त्यांच्या कृत्यावरून पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यात आलेली आहे। श्रीयुत महादेव जानकर यांच्या पीए यांनी फिर्याद दिलेली आहे, त्यावरून कायदेशीर गुन्हा दाखल करत आहोत आणि योग्य ती कारवाई नवामोंढा पोलीस स्टेशन या ठिकाणी करण्यात येत आहे।